की महाबळी प्रॉपर्टी डायरेक्ट नावावर करतो 5.5 एकर त्या लोकांसाठी जी जागा ठेवलेली आहे रायटिंग मध्ये घेऊ, कारण कारवाई पहिला त्यांच्यावर व्हायला पाहिजे, तहसीलदार आणि प्राण त्यांच्याच व्हायला. कारण त्यांनी कळवायला पाहिजे होतं आपल्याला, त्यांनी कळवलं नाही, हिरिंगला पण बोलवलं नाही. हेलिंगला पण बोलवलं नाही, परस्पर नाव उडवले आणि यांनी त्यावेळेला त्याचा उल्लेख करायला पाहिजे होता. दिलंय ना. नाही नाही, तिथे चालू आहे, तिथे तुम्ही पेपर व्यवहार तर कराल, पण त्याच्याबरोबर तिथे इमिडिएटली ऍक्शन घ्या तिथे जागेवरती. पार्किंग बिल्डिंग काही करायला जाऊ नका, ते न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. ऍडिशनल कमिशनरकडे एक अर्ज करून की आहे ती परिस्थिती जो काही निर्णय होईल तो होईल. तत्पूर्वी मिळाली आहे ती जशीच्या तशी आपल्या ताब्यात राहिली पाहिजे. आजच आपल्याला स्टेसाठी ॲप्लिकेशन करायचं. मी नाही, गेल्या 8-10 दिवस झाले, 10 दिवसापासून मी मैदानाच्या पाठी आहे. तुमच्या माध्यमातून तुम्ही मला खूप सहकार्य केलं. असं आहे की आत्ता तर तिथं उत्खनन व्हायला लागलं आहे. मी आता महापौरांशी परवा येऊन भेटून गेलो होतो. महापौरांनी आम्हाला आजची वेळ दिली आणि आज सन्माननीय अतिरिक्त आयुक्त श्री रोडे साहेब होते, उपायुक्त मुख्यालय माननीय बिरारी साहेब होते, उपायुक्त क्रीडा विभागाचे पलांडे मॅडम होत्या, गणेश चौधरी साहेब आयुक्त वर्तन प्रभाग समिती, सुनील पाटील EDDP डिपार्टमेंटमधून आले होते, काळेसाहेब होते विधीचे, नंतर सेंट जॉन बाप्टिस्ट चर्च यांचे काही सदस्य आले होते. जो काही आपला प्लेग्राऊंड होतं राखीव, शाळेचं मैदान राखीव लिटिल फ्लावर जवळ लगत असलेलं, ते सातबाऱ्यावरून सेंट जॉन बाप्टिस्टच्या नावाने खोटं कुणीतरी ॲफिडेविट दाखल केलं. कॅस्पर ॲगस्टिन असं नाव कळालेलं आहे. मी खोटं याच्यासाठी म्हटलं, मी जेव्हा सेंट जॉन बाप्टिस्ट चर्च यांच्याशी जेव्हा संपर्क साधला तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं, आम्ही केस लढवण्यासाठी किंवा ठाणे महानगरपालिकेचं नाव उडवण्यासाठी कुणालाही ॲफिडेविट दिलेलं नाही आहे. याचाच अर्थ तर फ्रॉड आहे. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी सन्माननीय महापौर महोदयांच्या कानावर घातलं, त्यांनी गंभीर दखल घेतली या विषयाची. गंभीर दखल घेऊन तात्काळ माननीय उपायुक्त अतिरिक्त आयुक्त सगळ्यांची आज त्यांच्या दालनात बैठक बोलवली. 1 तास चर्चा झाली व्यवस्थित आणि निर्देश असे देण्यात आले आहे की संबंधित पत्र व्यवहार जो आपण लवादाकडे गेलेलो आहे, अपील विभागीय आयुक्तांकडे संपर्क साधून पत्र व्यवहार करून, सेंट जॉन बाप्टिस्टची पत्र व्यवहार करून संपर्क साधून सगळी पत्र सन्माननीय विभागीय आयुक्त सन्माननीय जिल्हाधिकारी यांनाकडे द्या आणि परत ठाणे महानगरपालिकेचं नाव लवकरात लवकर सातबाऱ्याला लावून घ्या यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत. आणि तसं अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं, साहेब आम्ही आजच पत्र व्यवहार करू.